भारतीयत्वाची भावना, आपली प्रथम ओळख आपल्याला सर्वांना एकत्र बांधून ठेवत असते आणि ही अखंडता, एकात्मता सुरक्षित ठेवणे हे कार्य आपली भारतीय सेना निरपेक्षपणे निरंतर कार्यरत करत असते. आपल्या भारतीय सेनेचे आजच्या या विशेष व्याख्यान सत्राचे अध्यक्ष, विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्राध्यापक डॉक्टर VL माहेश्वरी सर, विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय प्राध्यापक डॉक्टर SP इंगळे सर, आणि ज्यांना ऐकण्यासाठी आपण अतिशय आतुर आणि अधीर आहात, मी सुद्धा आहे. असे लष्करातलं, भारतीय लष्करातलं एक पराक्रम आणि शौर्य गाजवणारं एक मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे. लेफ्टनंट जनरल श्री विनोदजी खंडारे सरांच्या रूपामध्ये. आजचा खरंच आपल्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे की आज सर आपल्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहे. त्यानंतर विद्यापीठाच्या विकासाचा ज्यांनी ध्यास घेतलेला आहे असे आणि आमचे मार्गदर्शक जे आम्हाला नेहमी प्रोत्साहित करतात असे आमचे सर्वांचे आवडते माननीय राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य श्री राजेंद्रजी नन्नवरे सर, त्याचप्रमाणे विविध प्राधिकरणांचे सन्माननीय सदस्य, प्रशाळांचे संचालक, प्राध्यापक वृंद, शिक्षक मित्र, संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाच्या वतीने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व उपस्थितांचे, मान्यवरांचे या ठिकाणी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो आणि आपले आभारही व्यक्त करतो की आपण इतक्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. कार्यक्रमात येण्यापूर्वी थोडंसं मी मान्यवरांना सर आमच्या विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाबद्दल थोडक्यात माहिती देऊ इच्छितो आणि या विषयातल्या शिक्षणाविषयी थोडंसं सांगू इच्छितो की विद्यापीठातल्या परिसरामध्ये संरक्षण आणि सामाजिक शास्त्र अर्थात डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज विभागाची स्थापना शैक्षणिक वर्ष 2010-11 पासून झालेली आहे. तदनंतर हा विभाग कला व मानवी विद्या अर्थात स्कूल ऑफ आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज मध्ये वर्ग करण्यात आला. या विभागामार्फत सध्या आम्ही 2 वर्षीय पदव्युत्तर MA इन डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज हा अभ्यासक्रम राबवतो आणि या विभागातील विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबर चालू घडामोडी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण, नंतर इंटरनॅशनल रिलेशन्स अँड फॉरेन पॉलिसीज या वेगवेगळ्या विषयातील करंट ज्या हॅपनिंग्स आहेत त्यावरती मुलांना अजून माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही विविध चर्चासत्रे, कार्यशाळा, आंतरराष्ट्रीय परिषदा, राष्ट्रीय परिषदा आणि विशेष व्याख्यान जसं आजचं आहे अशा प्रकारचे विविध उपक्रम साधारणपणे राबवतो. आणि या अंतर्गत आतापर्यंत साधारणपणे आपण 7 राष्ट्रीय चर्चासत्रे, 2 वर्कशॉप्स आणि 21 विशेष व्याख्याने या मार्फत आपण आयोजित केलेले आहेत. आमच्या विभागातून इंटेक्स कॅपॅसिटी 20 सर. स्टील आवर स्टुडंट्स हॅव डन रिमार्केबल थिंग्स. 13 विद्यार्थ्यांनी नेट सेट परीक्षा उत्तीर्ण करून ते असिस्टंट प्रोफेसर पदावर विविध शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. जर विद्यापीठाच्या परीक्षेचा जर आपण विचार केला तर साधारण 13 रिसर्च गाईड्स या विषयासाठी आमच्या विद्यापीठ परिक्षेत्रात 200+ कॉलेजेस ॲफिलिएटेड आहेत 3 जिल्ह्यांमध्ये अवेलेबल आहेत आणि साधारण 42 विद्यार्थी सध्या डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक सायन्सेस या विषयामध्ये PhD परस्यू करत आहेत. मला मुद्दाम एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो की महाराष्ट्र राज्यामध्ये जी सार्वजनिक विद्यापीठं आहेत त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानंतर फक्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये संरक्षण आणि सामाजिक शास्त्र विषयात पदवी आणि पदव्युत्तर या दोन्ही स्तरावरती हा विषय शिकवला जातो. आणि जळगाव, धुळे, नंदुरबार हे जे आमचं कार्यक्षेत्र आहे यामध्ये साधारण 30 महाविद्यालयामध्ये पदवी स्तरावर म्हणजे अंडर ग्रॅज्युएट स्तरावर आणि 6 महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट स्तरावर आपण हा विषय शिकवतो. साधारणपणे 3,500 ते 4,000 विद्यार्थी या विषयामध्ये शिक्षण घेत आहेत आणि अराउंड 40 टीचर्स आर अवेलेबल फॉर इम्पार्टिंग एज्युकेशन ऑन
on these subjects to these students. आजच्या व्याख्यानाबद्दल थोडक्यात अगदी म्हणतो की जसं आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षेची समीकरणं कायम बदलत असतात आणि या बदलत्या समीकरणांमागे कितीतरी प्रदर असतात, आयाम असतात आणि त्याचा नक्कीच कुठल्याही देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणांवर एक दुरोगामी परिणाम नेहमी होत असतो. आणि या विषयांवरती आमच्या विद्यार्थ्यांना काहीतरी अधिक कळावं आणि त्यांच्यामध्ये राष्ट्र भावना अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी सर आम्ही वेळोवेळी अशी विशेष व्याख्यानं आयोजित करत असतो. आणि आपल्यासारखे अतिशय उत्तुंग कामगिरी करणारे लष्करातले अधिकारी असतील किंवा स्ट्रॅटेजिस्ट असतील त्यांची आम्ही व्याख्यानं ठेवत असतो. आणि त्याच कळीतला आजचा हा एक भाग आहे. मित्र, आपल्याला माहितीच आहे की नुकताच एप्रिल महिन्यामध्ये पहलगामला जो भ्याड दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर भारतीय लष्कराने जे चोख उत्तर त्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलं त्या आणि ते करून आपण जगाला आपली संरक्षण सिद्धता दाखवली. परंतु केवळ संरक्षण सिद्धता न दाखवता आपलं जे लष्करी तंत्रज्ञानातलं उपकरणांमधलं जे संशोधन आहे तेही या निमित्ताने दाखवलं. आणि यामुळे स्वतःला जागतिक महासत्ता समजणाऱ्या, स्वतःला जागतिक महासत्ता बनण्याची महत्वाकांक्षा असणाऱ्या अशा सगळ्या बड्या देशांमध्ये अतिशय खळबळ माजलेली आहे. कारण याचा सरळ परिणाम युद्ध सामग्री मध्ये ज्यांची अनविषिक्त मक्तेदारी आहे असं समजणारे जे देश आहेत त्यांच्यासाठी नक्कीच कुठेतरी धोक्याची घंटा वाजलेली आहे. आणि त्यामुळे या देशांकडनं विविध आघाड्यांवरती विविध गोष्टींमध्ये आपल्या देशाची कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. किंवा काही गोष्टी सुरू झाल्या आपण वाचत असणार. तर अशा या ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने या ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्यांनी एक महत्वाची भूमिका बजावली असे लेफ्टनंट जनरल खंडारे सर आज प्रत्यक्ष आपल्यामध्ये आहेत. आणि जी काही आता भविष्यातील युद्ध होणार आहे ती कशा पद्धतीची असू शकतात आणि लष्कर तर त्यांचं काम करेल, पण एक देशाचे सुजाण नागरिक म्हणून रिअल लाईफ मध्ये न राहता रिअल लाईफ मध्ये आपण काय करणं अपेक्षित आहे याविषयी आपल्या युवा पिढीलाही या ठिकाणी मार्गदर्शन करतील. आणि आपल्याला जे काही विविध प्रश्न मनामध्ये असतील त्यांची सहजपणे आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीमध्ये, कारण सर एक आर्म फोर्सेस बद्दल सिव्हिल सोसायटीमध्ये प्रचंड कुतूहल असतं की हाऊ दिस पीपल फंक्शन अँड हाऊ दे वर्क. तर आपला अधिक वेळ न घेता या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक थांबतो. सर आपण आलात, आपल्या विद्यापीठातर्फे स्वागत आणि धन्यवाद. धन्यवाद सर. It's my honor to introduce our today's chief guest. Lieutenant General Vinod Khandare was a military advisor in the National Security Council Secretariat under the Prime Minister office till 2021. He was Director General, Defense Intelligence Agency and Deputy Chief, Integrated Defense Staff for Intelligence till 2018. Lieutenant General Khandare served in the Indian Army for nearly 4 decades. Serving in infantry, he excelled in challenging terrain sectors, operational roles in Siachen, Jammu and Kashmir, Sikkim, North and East region. For his exemplary service and commitment, Lieutenant General Khandare has been awarded the Sena Medal, Ati Vishishta Seva Medal, Chief of Army Staff Commendation Card and the Param Vishishta Seva Medal. Lieutenant General Vinod Khandare sir is the current Principal Advisor to Ministry of Defence since March 2022. Currently, he is a Distinguished Fellow at USIM New Delhi and Emeritus Research Faculty with Rashtriya Raksha University, Gandhinagar. He is active in imparting knowledge through lectures, mentoring youth, and is participating in international, national, and armed forces seminars. He renders advice to various ministries, think tanks, MSMEs, startups, and pursues Atmanirbhar agenda in defense production, as also in shaping youth as a human resource capital for the present and future. He is working on ancient medieval period wisdom lessons derived from history for the military and non-military way forward in nation building and to promote human good. I request Lieutenant General Vinod Khandare sir to address our students. Please sir. सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की हे ऑपरेशन सिंदूर जे झालं किंवा
कारगिलचं युद्ध जे झालं, आपण लूजली म्हणतो कारगिलचं युद्ध. युद्ध म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले एक समजून घ्यायला पाहिजे की वेगवेगळी अशी टर्मिनॉलॉजी आहे. ऑपरेशन, कॉन्फ्लिक्ट, वॉर, ज्याच्यात पूर्ण देश इन्व्हॉल्व्ह होतो त्याला आपण वॉर म्हणतो, युद्ध म्हणतो. ज्याच्यात पूर्ण देश इन्व्हॉल्व्ह नाही होत आणि छोट्या स्केलवर, एकदम मोठ्या स्केलवर नाही, म्हणजे जसं 71 मध्ये झालं किंवा 65 मध्ये किंवा 62 मध्ये झालं तसं नसेल, पण एका लिमिटेड एरियामध्ये होईल, तर ते कारगिलचं युद्ध, त्याला कॉन्फ्लिक्ट म्हणतात. आता हे जे ऑपरेशन सिंदूर झालं 88 तास, याला काय म्हणायचं? याला ऑपरेशन म्हटलं जातं. या ऑपरेशनच्या त्या डेफिनेशन मध्ये काय बसतं? जे देश ज्यांना युद्ध करायचं असतं किंवा काही मिळवून घ्यायचं असते, जसं रशिया युक्रेन, अजूनही रशियाने फॉर्मली डिक्लेअर नाही केलेलं आहे की त्यांचं युद्ध चालू आहे. त्यांनी म्हटलंय हे स्पेशल ऑपरेशन आहे. का म्हटलेलं? आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमच्यावर बरेचशी टीका टिप्पणी अशी होते जेव्हा तुम्ही वॉर डिक्लेअर करता, तुमच्यावर सँक्शन देतात. म्हणून त्याचं स्केल कमी ठेवायसाठी हे इंटरनॅशनल पॉलिटिक्स आहे. त्यांचा देश जरी युद्धात असेल पण इंटरनॅशनल लेवलवर त्याला स्पेशल ऑपरेशनच म्हटलं जातं. आपल्या संदर्भात आपल्याला काय पाहिलं पाहिजे? कोणालाही मी जर तुमच्यामधलं कोणालाही विचारलं की युद्ध म्हणजे काय, कोणाची जबाबदारी, युद्ध म्हणजे कोणाची जबाबदारी, कोणी सांगा? कोणाची जबाबदारी युद्ध? मिलिटरी? भारत सरकार. ही जबाबदारी भारत सरकारची, मिलिटरीची नाहीये. एकदा निर्णय भारत सरकारने घेतला तेव्हा मिलिटरी आपलं काम करेल. आणि याच्यासाठी सगळे लिहिलेले प्रोव्हिजन आहेत, लिहिलेले रेग्युलेशन आहेत, पॉलिसीज आहेत. जसं प्रत्येक मिनिस्ट्रीचं काम असतं तसंच शासनाचं काम असतं एक वेगळं, राजकारणाचं वेगळं असतं, तसंच मिलिटरीचे वेगळे असतं. एकाच प्रकारचं युद्ध नसतं, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे युद्ध असतात. युद्ध करायची जी जबाबदारी जर असं ठरवलं भारत सरकारने, तर का ठरवतात? इंटरेस्ट असतात, त्याला सेफगार्ड करायसाठी किंवा त्याला अचीव करायसाठी युद्ध होतात. जसं रशिया युक्रेनचं आपण बघितलं तर एक क्रिमियन पेनिन्सुला होता, युक्रेनचा एक ईस्टर्न पोर्शन होतं. ते सगळ्यात महत्वाचं रशियासाठी. त्यांना एक रस्ता पाहिजे ब्लॅक सी पर्यंत जायला, कारण त्यांना सी ऍक्सेस पाहिजे असतो त्याच्यासाठी. तर असे काही कारण असतात ज्याच्यामुळे कोणताही देश युद्ध करायला तयार होतो. दुसरी गोष्ट, युद्ध म्हणजे खूपच महागातली गोष्ट आहे. तुम्हाला कदाचित कल्पना सुद्धा नसेल, तुम्ही नुसतं ऐकता की ब्रह्मोस किंमत काय. एक ब्रह्मोस मिसाईलची जर किंमत म्हटली तर कोट्यावधी रुपये जर तुम्हाला वापरायचे आहेत. आणि त्यावेळेला जेव्हा लोक म्हणतात की सर 3 दिवसात लढाई का बंद केली, किती खर्च झाला असता, तो अफोर्डेबल आहे का, देशाचा उद्देश काय, विकसित भारत व्हायचंय 2047 मध्ये, तर आपण लढाईमध्ये डायव्हर्ट करून आपले रिसोर्सेस ते 2047 वाली टाइमलाईन काय आपण 2074 वर न्यायची, की आपण जितकं आपण आपला उद्देश होता तितकं अचीव करायचं आणि युद्ध थांबवायचं. याच्यात एक स्टडी असते, एस्पेशली जे लोकल डिफेन्स स्टडीज त्याच्यावर संशोधन करतात. असे 14 प्रिन्सिपल्स ऑफ वॉर आहेत. 14 प्रिन्सिपल. त्या प्रिन्सिपल मधला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रिन्सिपल आहे सिलेक्शन ऑफ एम अँड मेंटेनन्स ऑफ एम. एम कोण सिलेक्ट करतो? पॉलिटिकल एम असतो. राजकारणी लोक एक एम चूज करतात. जे 22 एप्रिलला झालं त्याच्यानंतर पंतप्रधान आणि त्यांचे 4 महत्वाचे मंत्री, ज्यांना कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणतो आपण, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर, होम मिनिस्टर, फायनान्स मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर, याला कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणतात. या 5 जणांनी बसून निर्णय घेतला की आपल्याला
दहशतवादाला टार्गेट करायचं आहे, पाकिस्तानला नाही, पण पाकिस्तानमध्ये बसलेले दहशतवादी. तर आपला एम काय होता, सिलेक्शन ऑफ एम काय होता, दहशतवाद. पाकिस्तानचं लष्कर नव्हतं सुरुवातीला, जेव्हा आपण ठरवलं तेव्हा पाकिस्तानचं लष्कर आपलं टार्गेट नव्हतं. नंतर झालं ती गोष्ट वेगळी. का झालं तर 6 आणि 7 मेच्या रात्री सगळ्यात पहिले आपण 9 असे ठिकाण टार्गेट केले. 3 लष्करी ग्रुप्स, लष्कर-ए तोयबा त्याचा हेडक्वार्टर मुरीद केलाय, जैश-ए मोहम्मद बहवालपूरला त्याचा हेडक्वार्टर आहे आणि हिजबुल मुजाहिदीनचा हेडक्वार्टर मुझफ्फराबादला आहे. तर हे डिसाईड केलं की यांचे जे हेडक्वार्टर्स आहेत यांना पाडायचे. तिथे जर कोणी असेल आणि ते मेले तर चालेल, पण सिव्हिलियनला काही व्हायला नको. जर सिव्हिलियनला काही व्हायला नको, पण हे तर बिलकुल बाजारात यांनी मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनवलेल्या आहेत, मदरसे आहेत त्यांचे, मग कसं करायचं. तर मग मिसाईल फायरिंगची वेळ अशा वेळेला करायची जेव्हा तिथे सिव्हिलियन नसतील. तर रात्री 1 वाजता. रात्री 1 वाजता कोणी कशाला तिथे जाईल, अनलेस ही इज इन्व्हॉल्ड इन टेररिझम. त्यावेळेला नमाजची वेळ नाही आहे, त्यावेळेला बाजाराची वेळ नाही आहे. तर म्हणून रात्री 1 वाजता. तर हे वॉर्स कसे ऑर्केस्ट्रेट होतात किंवा कसे प्लॅन केले जातात ते मी सांगून राहिलो. ते 9 त्यांचे हेडक्वार्टर्स, सब हेडक्वार्टर लोकेशन हे टार्गेट केल्यानंतर डीजीएमओ, जे दोन्हीकडचे डीजीएमओ असतात, डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन, त्यांच्यामध्ये एक हॉटलाईन असते. तर त्या हॉटलाईनवर दोन्ही डीजीएमओचं बोलणं झालं. त्यांच्या डीजीएमओने कदाचित विचारलं की जनाब ये आपने क्या कर दिया, आणि आपण त्यांना सांगितलं की आपके यहाँ से जो आतंकवाद हमारे यहाँ पे होता है उनके हेडक्वार्टर्स को हमने टारगेट किया है, आपके मिलिट्री को या आपके सिविलियंस को टारगेट नहीं किया है और हमारा ऐसा कोई इरादा नहीं है. फोन ठेवल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी आपल्या सिव्हिलियन्सला, नागरिकांना जे बिलकुल बॉर्डर एरियाजवर असतात त्यांना टार्गेट केलं. कुठे, उरी बिलकुल बॉर्डरवर आहे, पुंछ बॉर्डरवर, पुंछ मध्ये एक गुरुद्वारा आहे त्याच्यावर त्यांनी ड्रोन्सने हल्ला केला. रजौरीचा जो डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेटर, डेप्टी कलेक्टर, त्याच्यावर हल्ला झाला. जम्मू, जयपूर, अमृतसर, बाड़मेर या सगळ्या एरियामध्ये जितकेही बॉर्डर एरिया विलेजेस आणि जितके बॉर्डर एरिया टाउन्स होते याच्यावर कोणत्या गोष्टींनी हल्ला केला गेला, ड्रोन्स आणि मिसाईल्स. आता आपल्याला उत्तर द्यायचं होतं. तर आपण उत्तर हे दिलं की ठीक आहे, यू कॅन टार्गेट आवर सिव्हिलियन्स, वी विल नॉट टार्गेट युअर सिव्हिलियन्स. आम्ही तुमच्या एअर बेसेसला टार्गेट करू जिथून पाकिस्तान एअरफोर्स आपल्यावर हल्ला करू शकतो. तर असे त्यांच्याजवळ 17 बेसेस आहेत, आपण 11 बेसेसला टार्गेट केलं. 17 बेसेस पैकी 11 बेसेस फ्रंट लाईन आहेत, बाकी 6 बेसेस मागे आहेत. तर त्या 11 बेसेसवर आपण टार्गेट केलं. सगळ्यात उत्तरात जे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आहे, सगळ्यात उत्तर भागात जो एअरबेस आहे त्याचं नाव आहे स्कर्दू. तुम्ही इंटरनेटवर जाऊन बघा, तुम्हाला नकाशावर पाहायला पाहिजे स्कर्दू. आणि त्यानंतर सगळे असे लाईननी जितके एअरफील्ड होते आणि सगळ्यात दक्षिणेत सिंध प्रांतात बुलारी म्हणून एक एअरफोर्स स्टेशन आहे आणि बुलारी एअरफोर्स स्टेशन सगळ्यात लेटेस्ट आणि मोस्ट मॉडर्न त्यांचं एअरबेस होतं. तर आपण असे 11 एअरबेसेसला टार्गेट केलं आणि याला आपण काय म्हटलं, ऑपरेशन सिंदूर. आपण अजून नाही म्हटलं की ऑल आउट वॉर, आपण आताही म्हटलं की सिलेक्टेड एम अँड एम हॅज बीन मेंटेन. आणि त्यानंतर 10 तारखेला सकाळी आपल्याकडे फोन येतो डीजीएमओचा पाकिस्तानच्या, म्हणाले की प्लीज स्टॉप, आम्ही हे परत रिपीट नाही करणार. पण या गोष्टीला बघायला पाहिजे की पाकिस्तानवर तुम्हाला विश्वास करायला पाहिजे किंवा नाही. मी म्हणतो नको करायला, कारण प्रत्येक व्यक्तीची एक प्रकृती असते, एक स्वभाव असतो. प्रकृती आणि स्वभाव या 2 गोष्टींना समजून घ्यायला पाहिजे, स्वतःच्या प्रकृती आणि स्वभावाला पण आणि शत्रूच्या. आणि त्याला आपल्या जे प्राचीन ग्रंथ आहेत त्याच्यात म्हटलेलं आहे शत्रुबोध आणि आत्मबोध, हे दोन्ही आपल्याला समजून घ्यायला पाहिजे.
आणि याच्यात सायन्स टेक्नॉलॉजी नसते, याच्यात तुम्हाला सायकोलॉजीचा अभ्यास करायला. सायकोलॉजीचा अभ्यास कसा करतो आपण? हिस्ट्री वाचावं, कल्चर समजून घ्यायला. जितकं व्यवस्थित तुम्ही त्याच्यात रिसर्च अनुसंधान केलं तेवढं तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं पर्सनॅलिटी ट्रेट समजून घ्या. जर इतिहासात तुम्ही बघितलं तर 47-48 मध्ये त्यांनी काय केलं? धोका दिला. 62ची जेव्हा लढाई होत होती तेव्हा ते शांत राहिले, पण जशीच लढाई संपली चीनची, इमिजिएटली 65 मध्ये त्यांनी आपल्यावर हल्ला केला. कारण त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं होतं, त्यांचं रिडिंग होतं की मिलिटरीली आणि पॉलिटिकली इंडिया इज वीक. कारण 62ची लढाई आपण हरलो होतो आणि पंडित जवाहरलाल नेहरू जे सगळ्यात लांब ड्युरेशन पर्यंत प्राईम मिनिस्टर होते ते वारले. तर त्यांच्या हिशोबाने आणि फील्ड मार्शल अयूब खान जे त्यांचे प्रेसिडेंट पण होते, त्यांचं रिडिंग असं होतं की लाल बहादूर शास्त्री इज 5 feet tall, ही कॅन बी बुलडोज्ड एनी टाइम. तर म्हणून 65चं युद्ध झालं. त्याच्यात आपण मोठ्या विजयी मिळवल्या. हाजीपीर पास एक फारच इम्पॉर्टंट लोकेशन आहे, त्याच्यावर आपण कब्जा केला. पण त्यानंतर हे जे जगात सुपर पॉवर त्यावेळेला होते, USSR आणि USA, ज्यांचं प्रेशर आलं की लढाई बंद करा, आणि USSRने ताश्कंत म्हणून एका जागेवर पीस टॉक्स करवले आणि तिथे काय झालं अजूनही कोणाला माहित नाही, ते कोडच आहे. आणि हे हाजीपीर वगैरे सगळं परत दिलं गेलं. तिथून लाल बहादूर शास्त्री जिवंत नाही आले. त्यावेळेला मी शाळेत होतो, मला वाटतं 3री की 4थीत होतो दिल्लीला. तर म्हणून मला त्या सगळ्या गोष्टींचं निश्चितच माहित आहे काय होत होतं त्यावेळेला. आणि मग 71चं युद्ध झालं, त्याच्यात आपण जिंकलो. 90,000पेक्षा जास्त आपण त्यांचे जे कैदी होते त्यांना परत केले. का सांगतोय? तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे की त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांची प्रकृती कशी. आपण 90,000पेक्षा जास्त लोक दिले, पण त्यांनी आपले 54 कैदी परत नाही केले. म्हणून त्यांच्यावर विश्वास करण्याला तो तुमचा शेजारी नाही. तुम्हाला स्पेसिफिकली यंगर जनरेशनला हे समजून घ्यायला पाहिजे. तुमच्या माझ्या माइंडवर इम्पॅक्ट काय होतो? काही पाकिस्तानचे ऍक्टर्स येतात बॉलिवूडमध्ये, काही सिंगर्स येतात आणि तुम्हाला वाटते हो किती चांगले आहेत. क्रिकेट मॅच होते, तुम्हाला वाटते हो किती चांगले आहेत, क्रिकेट प्लेयर्स खूप चांगले आहेत. आपली मैत्री क्रिकेटच्या थ्रू होऊ शकते असं तुम्हाला वाटायला लागतं. आपली मैत्री बॉलिवूडच्या थ्रू होईल असं तुम्हाला वाटायला लागतं. वॉर्स आर सिरियस बिझनेस. वॉर्स आर नॉट एंटरटेनमेंट. वॉर्स आर कॉस्टली. म्हणून हे लक्षात ठेवायचं की पूर्ण देशाला एका दिशेने विचार करायला पाहिजे आणि तसं वागायला सुद्धा पाहिजे. आता ऑपरेशन सिंदूर जेव्हा झालं तेव्हा पाकिस्तानचे जे ऍक्टर्स होते किंवा स्पोर्ट्समॅन होते त्यांनी भारताच्या विरुद्ध बरंच काही ते बोलले. आपल्याकडचे एक प्रश्नचिन्ह आहे, आपल्याकडचे लोक का नाही बोलले, भारताच्या समर्थनात का नाही बोलले, एक प्रश्नचिन्ह आहे. आणि इथे तो आत्मबोध महत्वाचा आहे की आपले सगळे लोक तेवढेच देशभक्त आहेत किंवा नाही आहेत. आणि त्याला देशभक्तीला मेजर करायला, मापायला असं काही थर्मोमीटर नाही. ते तुम्हाला स्वतः त्यांचे ऑब्झर्वेशन करूनच लक्षात यायला पाहिजे की का असं होते. बॉलिवूडचे धागे दोरे कुठे गुंतलेले आहेत, फायनान्स मध्ये कुठे गुंतलेले आहेत, कराचीहून काय त्यांना डायरेक्शन मिळतात, हे सगळं विचार करायला पाहिजे. फ्युचर वॉर सुद्धा असेच डिसाईड होते. जसे आज चालू आहे तसंच फ्युचर वॉर्स डिसाईड होते. इंटरनॅशनल जिओ पॉलिटिक्स तो एक फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये हे सिद्ध झालं की भारतासोबत कोण उभं राहील आणि भारतासोबत कोण उभं नाही राहणार आणि का. तर कोण उभं नाही राहिलं ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती, पण का याचा अजून अनालिसिस तुम्ही लोक करू नाही शकता. जेव्हा भारत एक मोठी शक्ती म्हणून
फार वेगाने डेव्हलप होत आहे इकॉनॉमिकली, तर त्याच्यामुळे बाकी देशांना आनंद होईल का? स्वतःला विचारा. नाही होणार. का नाही होणार? कारण जसं जसं तुम्ही आत्मनिर्भर व्हाल तसं तुम्ही त्यांच्याकडनं काहीच विकत घेणार नाही किंवा कमी विकत घ्या, तर त्यांचे बिझनेस तेवढे पुढे नाही जाणार. जसं एक्झाम्पल देतो, आता USA तुम्हाला काय विकायची त्यांची इच्छा आहे? फायटर एअरक्राफ्ट. कोणतं? F-35. फार महाग फायटर एअरक्राफ्ट. भारत म्हणते नाही, आम्ही तुमच्याकडनं नाही घेणार, आम्ही डिसाईड करू आमच्यासाठी कोणतं फायटर एअरक्राफ्ट मोस्ट सुटेबल आहे, त्याचा राग. दुसरं, चायना पाकिस्तानला फायटर एअरक्राफ्ट विकत देते. कोणते फायटर एअरक्राफ्ट? J-17, J-10, J-20, मिसाईल्स, PL-15, हे सगळे चायनाकडनं पाकिस्तान विकत घेत असतं. जिथे पाकिस्तानची पेइंग कॅपॅसिटी नसली तिथे ते राईट्स देतात की बरं आमच्या बलुचिस्तानमध्ये गोल्ड माइन्स आहेत, कॉपर माइन्स आहेत, ॲल्युमिनियमचं तुम्ही तिथून एक्स्ट्रॅक्शन करा, ग्वादर सी पोर्ट आहे त्याचा तुम्ही वापर करा. याचा अर्थ काय? ही जी इक्वेशन आहे दोन देशांमध्ये, कोण कोणावर डिपेंडेंट आहे त्याच्यावर डिसाईड होते. मीडियामध्ये तुम्ही बऱ्याचशा काही गोष्टी पाहिल्या, ऐकल्या. कोणत्या गोष्टीवर विश्वास करायचा, किती विश्वास करायचा आणि का विश्वास करायचा? जेव्हा या लढाईची रिपोर्टिंग होते तर फेअर रिपोर्टिंग होते का? जसं तुम्ही एक्झाम मध्ये अपिअर करता आणि तुमची मार्किंग होते, इज इट फेअर मार्किंग? तसंच एक्झामिनेशन जसं आहे तसंच कॉन्फ्लिक्ट, वॉर, ऑपरेशन. किती प्लेन्स पाडले आम्हाला माहिती आहे, पण मीडिया ठरवत आहे की आम्ही किती प्लेन्स पाडले किंवा आमचे किती प्लेन्स पडले. तर मीडियाला कुठून इनपुट मिळालं? तर मीडियाला इनपुट मिळते फ्रॉम दोज कंपनीज विच मॅन्युफॅक्चर प्लेन्स. त्यांचे स्टॉक्स वर खाली यांनी होतात. 6-7 तारखेच्या नंतर सगळ्यात पहिले स्टॉक्स चायनीजचे खाली गेले, कारण चायनीज इक्विपमेंट आपण पाडली. त्यांची एक PL-15 नावाची मिसाईल आहे, सगळ्यात ऍडव्हान्स मिसाईल आहे. तर ते 9 आणि 10 तारखेच्या रात्री आपण 8, 9, 10 या 2 रात्रीत आपण त्यांच्या मिसाईल्स काही पाडल्या. मिसाईल्स पडल्याबरोबर स्टॉक मार्केटमध्ये शेअर डाऊन. दुसरी गोष्ट, चायनाने ज्या देशांना प्रॉमिस केलेलं आहे की आम्ही तुम्हाला हे मिसाईल देणार, त्या देशांनी म्हटलं नाही आम्ही मिसाईल विकत नाही घेत, कारण ते इफेक्टिव्ह नाही आहे. आणि त्यानंतर ते भारताला म्हणतात तुमच्या ब्रह्मोस मिसाईल आम्हाला द्या. तर तुम्ही पहिले एक कन्झम्पशन कमी केलं आणि दुसरं तुमचं एक्सपोर्ट वाढवलं. त्याच्यामुळे तुमच्या मागे ह्या गोष्टी सुरू होतात, वेदर इट इज प्रेसिडेंट ट्रम्प और वेदर इट इज Xi Jinping. It is their economic interest which decide what is the outcome of the war, not the actual outcome as the military says. तर हे इकॉनॉमिक इंटरेस्ट महत्वाचं होणार आहे फ्युचर मध्ये सुद्धा. आता तुम्ही बघा, युरोपमध्ये म्हणजे आज काल रात्री ऍक्च्युअली ट्रम्पची मीटिंग झाली युरोपियन युनियनच्या लोकांसोबत, आणि झेलेन्स्कीला ते प्रयत्न करून राहिले समजायचं की लढाई बंद करू. का लढाई बंद करू? ही जी लढाई होती युक्रेन आणि रशियाची, ही कोणामध्ये आहे? ही युक्रेन आणि रशियाची लढाई आहे की रशिया वर्सेस वेस्ट, नेटो, अमेरिका? हे पहिले समजून घ्या. तुमचा शत्रू आहे कोण? तुम्ही कोणाशी लढता? तसंच तुम्ही जेव्हा पाकिस्तानशी लढता, तुम्ही पाकिस्तानशी लढत आहात की पाकिस्तान, चायना, टर्की, अझरबैजान हे सगळे यांची एक युती आहे. तर पहिले ओळखून घ्यायला पाहिजे. म्हणून जर असं पुढेही होणार असेल तर तुम्ही काय करावं, मी काय करावं ते आपल्याला समजून घ्या. इकॉनॉमिक पॉवर बनणं आवश्यक आहे. देयर इज नो एस्केप बट टू बिकम एन इकॉनॉमिक पॉवर. तुम्ही इकॉनॉमिकली स्ट्रॉंग झाले, मिलिटरीली तुम्ही स्ट्रॉंग झाले, तर तुमच्यावर युद्ध कोणी नाही करणार. किती लवकर, जसं तुम्ही प्रगती करत आहात बाकी देश पण प्रगती करत आहेत,
तर तुमचं कंपॅरिझन स्वतःशी नको. स्वतःशी कंपॅरिझन करणं एक फिलॉसॉफिकल येतं. प्रॅक्टिकल जगात तुम्हाला जर चायनाशी प्रगती कंपॅरिझन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ते किती पुढे गेलेले आहेत आणि अजून किती स्पीडली पुढे चाललेले आहेत, वेदर इकॉनॉमिकली ऑर मिलिटरी. मग त्यानंतर त्यांचं स्टडी अजून करायला पाहिजे की टेक्नॉलॉजिकली ते किती पुढे गेलेले आणि का. त्यांचे प्रोसेसेस, पॉलिसीज, यंत्रणा अशी काय आहे ज्याच्यामुळे ते इतक्या स्पीडनी पुढे चाललेले. आपल्याला काय करायला पाहिजे ते आपण ठरवायला पाहिजे. पण त्यांच्या सिलेबसमध्ये, शाळेच्या करिक्युलम मध्ये टेक्नॉलॉजीला फार आधी इंट्रोड्यूस केलं जातं. क्लास 6 मध्ये त्यांना AI, क्वांटम, डेटा, ब्लॉकचेन याच्याबद्दल शिकवलं जातं. प्रॅक्टिकली नाही पण थिअरिटिकली. बाय द टाइम दे कम टू what can be equated with class 12, they are already on to writing source codes. मग आपल्याला काय करायला पाहिजे ते आपण ठरवायचं. आपल्या एज्युकेशन झाल्यानंतर जर आपल्याला जॉब पाहिजे किंवा आपल्याला स्वतःचं स्टार्टअप उभं करायचं आहे तर देयर इज अ गॅप टुडे. एज्युकेटेड यूथ आर नॉट जॉब रेडी. इंडस्ट्रीला तुम्ही विचारा ते तुम्हाला हेच सांगतील की दे आर नॉट जॉब रेडी. म्हणजे परत इन्व्हेस्टमेंट करा 1-2 वर्षाची ज्याच्यात तुम्ही त्यांना तयार करा. चायनामध्ये ते तसं नाही. चायनामध्ये द मोमेंट यू लीव युअर एज्युकेशनल पिरियड टेन्युअर, यू आर रेडी फॉर अ जॉब और यू आर रेडी फॉर अ स्टार्टअप. तसं आहे. इस्रायलचं जर एक्झाम्पल घेतलं तर इस्रायलमध्ये तसंच आहे. इस्रायल इज नोन ॲज द स्टार्टअप नेशन ऑफ द वर्ल्ड. त्याचं कारण दुसरं आहे. त्यांच्याकडे मिलिटरी सर्व्हिस कंपल्सरी. 18 वर्ष ते 26 वर्षाच्या त्या ब्लॉक मध्ये तुम्हाला 3 वर्ष कंपल्सरी मिलिटरी सर्व्हिस आहे टू मेल्स अँड टू फिमेल्स इट इज 2.5 years. साऊथ कोरियामध्ये सिमिलर आहे, सिंगापूरमध्ये सिमिलर आहे. ड्युरेशन व्हेरी करेल पण कंपल्सरी आहे. त्यावेळेस जेव्हा हे मुलं मुली युनिफॉर्म घालून इक्विपमेंट वापरतात, सर्व्हेलन्स इक्विपमेंट, फायरिंग इक्विपमेंट, मोबिलिटी इक्विपमेंट, कम्युनिकेशन इक्विपमेंट, तेव्हा त्यांच्या लक्षात येते की अजून याच्यात काय सुधारणा आणायची आवश्यकता आहे. आणि मग जसंच ते स्टार्टअप पेक्षा सर्व्हिस मधनं बाहेर निघतात युनिफॉर्म मधनं, तर बाहेर स्टार्टअप MSME तयार उभे असतात त्यांना घ्यायला. किंवा कोणी फायनान्शियल व्हेंचर कॅपिटलिस्ट बाहेर असतो जो त्यांना सांगतो की तू स्टार्टअप सुरू कर किंवा तुम्ही 10 मुलं मुली स्टार्टअप सुरू करा, आम्ही तुम्हाला फंड करतो. तर हे वर्किंग कल्चर तिथे आहे. आपल्याला थोडंसं याच्यात चेंज करावं लागेल. आता काही चेंज झाला आहे का मी तुम्हाला प्रत्यक्ष मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचं सांगू शकतो. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी कधीच कोणत्या स्टार्टअपला कधीच फंड केलं नव्हतं. पण 5 वर्षापूर्वी आम्ही स्टार्टअपला फंडिंग सुरू केलं. त्याला आम्ही IDEX स्कीम म्हणतो. IDEX. ती जी IDEX स्कीम असते त्याच्यात आम्ही इन्व्हाइट करतो की कोणाजवळ कोणत्या आयडियाज आहेत आणि त्या ज्या आयडियाज आहेत तुम्ही सांगायचं की हे जर तुम्ही मिनिस्ट्रीने जर याला फंडिंग दिली तर हे प्रोडक्ट किंवा टेक्नॉलॉजी किंवा सोल्युशन किंवा सर्व्हिस येऊ शकेल. सगळ्यात स्मॉलेस्ट जर सोल्युशन असलं तर त्याच्यासाठी 3 कोटीचं बजेट आहे. त्याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम असला तर 10 कोटीचा आहे. आणि काही असे फील्ड आहेत आता फ्युचर वॉरफेअरसाठी, जसं सायबर, स्पेस, बायोलॉजिकल, केमिकल, त्याच्यात कमी पैशांनी होत नाही. तर त्याला एक अदिती स्कीम म्हणतात ज्याच्यात 25 कोटीचं बजेट आहे. पण याच्यात एक रायडर आहे. रायडर असं आहे की पूर्ण पैसे आम्ही दिले तर काही आपल्याकडे असे चॅम्पियन्स आहेत जे पैसे घेऊन पळून जातात. तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला नीरव मोदी सारखे लोक नको. तर म्हणून आम्ही म्हणतो आम्ही 50% देऊ, तुम्ही 50% स्वतःचे लावा. तर समजा आम्ही 3 कोटीची गोष्ट करत असलो तर तुम्हाला 1.5 कोटीची व्यवस्था करायची आहे. कदाचित त्या 3 कोटीमधनं तुमचं प्रॉफिट तुम्ही 50 लाख किंवा 1 कोटीचं ठेवलं असेल तर त्याला जर तुम्ही बाजूला केलं तर तुमची सिरियसनेस आम्हाला लक्षात येते. दुसरी गोष्ट
आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, आपले टिपिकल प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यासाठी जगात सोल्युशन फार कमी आहे. एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता सगळ्यांनी ड्रोन सगळ्यांनी ऐकलेलं. लढाईचा भाग एक बाजूला सोडा, आम्हाला लॉजिस्टिक्स साठी आमचे जवान जेव्हा हायल्टिट्यूड, सुपर हायल्टिट्यूड ग्लेशियर, सियाचीन ग्लेशियरवर असतात, तर किती अल्टिट्यूडवर असतात? 16,000 फीट अबव सी लेवल टू 22,000 फीट अबव सी लेवल. तिथे आम्हाला सामान त्यांना पोहोचवायसाठी खूप त्रास घ्यावा लागतो. आणि त्या अल्टिट्यूडवर ऑक्सिजन कमी असतो, थंडी -45 डिग्री, -65 डिग्री, आणि तिकडून समोरून पाकिस्तान फायरिंग करत असतो. आम्हाला ते पाठीवर न्यावं लागते. मी स्वतः जेव्हा सांगतो की जर मी इथे जळगावला 20 किलो उचलू शकतो, तर तिथे मी 10 किलोपेक्षा जास्त उचलू नाही शकत. आणि त्याशिवाय मला ते रोपवर चढायचं असतं आणि बर्फात आपले पाय मारून क्रॅम्पोन्स असतात, त्यांनी करत करत मला वर जायचं असतं. आता किती लोकांना आम्ही पाठवावं आणि किती वेळा? तिथे कॅज्युअलिटी असलं, कोणी आजारी असलं, त्याला काढायचं कसं? आता आम्ही एक ड्रोनचा चॅलेंज सगळ्यांना दिलेला आहे की तुम्ही आम्हाला असा ड्रोन बनवून द्या जो -65 डिग्रीज टेम्परेचर मध्येही ऑपरेट करेल, 22,000 फीटवर तो डिलिव्हर करेल कमीत कमी 50 किलो. आणि तिथून जर मला कोणत्या जवानाला काढून आणायचं तर ती केपेबिलिटी पण पाहिजे. आणि दुसरं, तिथे विंड स्पीड्स आर ऍटलीस्ट 100 किलोमीटर टू 150 किलोमीटर पर आवर, तर ते पण व्हायला पाहिजे. आता त्याचे चॅलेंजेस आहेत. लोकांना तसे सुटेबल इंजिन्स नाहीत सापडत. मग इंजिन, एक कंपनी आहे, फॉरेन कंपनी आहे रोटॅक, सगळे त्याला इम्पोर्ट करतात. जर इलेक्ट्रिक मोटर पाहिली तर सगळ्या इलेक्ट्रिक मोटर चायनाकडनं येऊन राहिले. मग ते आत्मनिर्भरता नाही आहे. जर त्यांनी आपलं ते टॅप बंद केलं तर आपले ड्रोन बनवू नाही शकत. तर म्हणून आता चॅलेंज असं आहे की आपल्याकडे इंजिन बनायला पाहिजे, आपल्याकडे मोटर सुद्धा बनायला पाहिजे. त्याच्यासाठी क्रिटिकल मिनरल्स पाहिजे, ते आपल्याकडे इतक्या नाही आहेत. तर मग आपल्याला दुसऱ्या देशांकडनं, जसं पेरू, अर्जेंटिना, बोलिव्हिया, कोलंबिया, तिथून आपल्याला आणावं लागतं. तर हे सगळं एक कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असतो. याच्याबद्दल कोण शिकवणार? महत्वाचं हे आहे की हे आधी सगळं आपले जे पूर्वज होते, अँसेस्टर्स होते, फोरफादर्स होते, यांनी आपल्याला शिकवलेलं आपण विसरलो. एक्झाम्पल देतो, तुम्ही वाटलं तर चेक करा. कौटिल्य ऐकलेलं आहे ना? कोणी ऐकलंय, कोणी नाही ऐकलंय? कोणी ऐकलंय हात वर करा. ओके, फार कमी लोकांनी ऐकलं. आणि कौटिल्य, त्याच व्यक्तीचं नाव चाणक्य आणि विष्णुगुप्त होतं. बिफोर क्राइस्ट म्हणजे 300 इयर्स BCE त्यावेळेला त्यांनी एक पुस्तक लिहिलं, कौटिल्य अर्थशास्त्र. त्याच्यात राष्ट्र कसं चालवायचं, राजाच्या क्वालिटीज कशा असायला पाहिजे, नागरिकाच्या क्वालिटीज कशा असायला पाहिजे, हे सगळं लिहिलेलं आहे. आणि त्याच्यातनं बऱ्याचशा काही गोष्टी आपल्या संविधानात आलेल्या आहेत. एक कठीण प्रश्न विचारतो, संविधान किती लोकांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे? हात वर करा. आणि हे बघा, 1, 2 कदाचित. सर, कमीत कमी लायब्ररीमध्ये आणायचं. जर आहे तर कंपल्सरी करा वाचणं. कारण टीव्ही डिबेटवर सगळे मिळून बोलतात की संविधान चेंज नका करू, पण वाचलंच नाही तुम्ही. तर अशा गोष्टीवर जे तुम्ही वाचलं नाही त्याच्यावर चर्चा का करता? दुसरी गोष्ट, प्रत्येक काम, जसं मी म्हटलं, कौटिल्यांनी म्हटलं की प्रत्येक नागरिक सैनिक आहे आणि प्रत्येक सैनिक नागरिक आहे. पण आता जर कोणाला विचारलं की युद्ध कोणी करायचं, तर मिलिटरी करायचं. आम्ही काय करायचं? नाही, आम्ही बघायचं. आणि मग आम्ही सांगायचं की तुम्ही युद्ध व्यवस्थित नाही लढत. तुम्हाला कसं कळलं? नाही, मीडियावर ऐकलं. तर मग सांगायचा अर्थ असा आहे की नागरिकाचे काय कर्तव्य आहे, त्या संविधानात सेक्शन 51A मध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक नागरिकांनी काय करायला पाहिजे, काय तुमच्या ड्युटीज आहेत. सगळ्यांना फंडामेंटल राईट्स माहित आहे, फंडामेंटल ड्युटीज बद्दल कोणीच बोलत नाही. आणि हे फंडामेंटल ड्युटीज नुसतं स्टुडंट्सचे किंवा टीचिंग स्टाफचे नाही आहेत,
ज्युडिशरीचे आहेत, मीडियाचे आहेत, जे IAS, IPS, IFS सगळ्यांचे आहेत ड्युटी. जेव्हा छत्रपती शिवाजी राजे ते शासन करत होते तर त्यांना आपण म्हणतो जाणता राजा, म्हणजे जनतेचा राजा. का? सगळ्यात एंड रिझल्ट काय? वेलफेअर ऑफ सिटीजन. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा तेच लिहिलंय, वेलफेअर ऑफ सिटीजन. आणि त्या वेलफेअर ऑफ सिटीजन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपलं राष्ट्र टिकून राहायला पाहिजे आणि आपलं राष्ट्र प्रगती करायला पाहिजे, ज्याच्यामुळे सिटीजन्सचा फायदा होईल. टॅक्सेशन पॉलिसी, सिक्युरिटी ऑफ बॉर्डर्स. कौटिल्यांनी राष्ट्राची जी कंपॅरिझन केली समजवायसाठी म्हणून त्यांनी म्हटलं की राष्ट्र जर तुम्हाला समजत नसेल की राष्ट्र काय आहे तर ह्युमन बॉडीकडे बघा आणि 7 अंग सप्तांग थिअरी त्यांनी लिहिली. कोणत्याही राष्ट्राला मुख्य व्यक्ती पाहिजे, तो मुख्य कोण? आज आपण पंतप्रधान म्हणतो, त्यावेळेला राजा महाराजा जे कोणी, त्या व्यक्तीचं नाव स्वामी. त्यांना मदत कोण करेल डिसाईड करायला कसं राष्ट्र चालवायला पाहिजे? तर आपण जे आता काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स किंवा कॅबिनेट म्हणतो त्यावेळेला त्यांनी ऍडवायझर्स आणि त्याचं नाव अमात्य ते होतं. नंतर अकबरनी नवरत्न बनवलं, शिवाजी राजांनी अष्टप्रधान. तर हे नवीन थोडंच आहे, पण प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही जर स्टॅनफर्ड आणि ऑक्सफर्ड कडे बघत राहिले आणि ते लोक हे शिकून तुम्हाला शिकवतात. बरं, अमात्य झाल्यानंतर त्यांनी तिसरी गोष्ट मागितली की राष्ट्राला काय असायला पाहिजे? लोक पाहिजेत आणि तुमच्या सीमा क्लिअरली आउटलाइंड असायला पाहिजे. तुम्हाला माहित असायला पाहिजे की हे माझं राष्ट्र आहे, माझे राष्ट्राचे नागरिक हे आहेत. त्याला जनपद म्हटलं. आता जनपद आहे, त्यांची सुरक्षा करायची, एक्सटर्नल थ्रेट्स, किल्ले बांधायचे, इंटरनली सुद्धा किल्ले बांधायचे. एक्सटर्नली बाहेरून काही व्हायला नको धोका म्हणून, आणि आतमध्ये याच्यामुळे बांधायचे की लोक ज्याला आपण बद्रीनाथ कोणी चाललेलं आहे, कोणी रामेश्वरमला चाललेलं आहे, म्हातारे लोक आहेत, त्यांचं मुवमेंट आहे, व्यापारी वर्ग मुवमेंट करतो, त्यांची सुरक्षा करायची म्हणून देशाच्या आत सुद्धा काही किल्ले बांधले. शिवाजी राजेंनी पण किल्ले आतमध्ये बांधले. जेव्हा त्यांची दक्षिण मोहीम झाली जिंजीपर्यंत कितीतरी किल्ले बांधले. त्यांच्याजवळ 300च्या वर किल्ले होते आणि प्रत्येक किल्ल्याची मजबूती अशी होती की एक किल्ला 1 वर्ष तरी लढू शकेल. तर मग शिवाजी राजे जेव्हा राज करत होते त्यांनी कौटिल्याचं अर्थशास्त्र वाचलं होतं का? नव्हतं वाचलं. का? 1200च्या जवळपास जेव्हा आपल्यावर हल्ले व्हायला लागले सगळीकडनं, तेव्हा ज्यांच्याजवळ ते ओरिजिनल मॅन्युस्क्रिप्ट होतं त्यांनी ते लपवलं आणि 1905 मध्ये मैसूरच्या एका लायब्ररीमध्ये ते सापडलं. मॅन्युस्क्रिप्ट पानांवर लिहिले. 1905 ते 1912 मध्ये त्याचं ट्रान्सलेशन 7 भाषांमध्ये झालं. त्याच्यापैकी 5 भाषा युरोपियन भाषा होत्या. आणि ते लोक आता त्यांच्या लोकांना शिकवत आहेत ते. तर जनपद झाल्यानंतर जर तुम्हाला किल्ले एक्सटर्नल इंटरनल बांधायचे असले तर त्याला त्यांनी नाव दिलं दुर्ग, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, त्यांनी दुर्ग म्हटलं. आता हे सगळं करायसाठी पैसे पाहिजे. राजकोष किंवा कोष, त्यांनी त्याला कोष म्हटलं. तर ते जे कोष होतं त्याच्यात पैसे कसे गोळा करायचे, टॅक्सेशन पॉलिसीज कशा, आणि त्या टॅक्सेशन पॉलिसीमध्ये लिकेज कसं कमी करायचं. तर शिवाजी राजांनी वतनदारी प्रथा बंद केली. तर ते कोष, त्याच्या पलीकडे तुम्हाला जर बाहेरून पैसे कमवायचे आहेत एक्सटर्नली इंटरनली, तर ट्रेड करायचं आहे, तर त्याच्यासाठी शेजारचे जितके देश आहेत किंवा अजूनही त्याच्या पलीकडचे देश आहेत त्याला जे डिप्लोमसी आज इंग्रजीमध्ये आपण म्हणतो त्यांनी मित्र म्हटलं. म्हणजे तुमचा जर शेजारी आहे त्याच्याशी तुम्हाला बिझनेस करायचा तर तुम्ही त्याला हे नाही म्हणू शकत की तू शत्रू आहेस पण बिझनेस कर, त्याला मित्रच म्हणावं लागेल जरी तो मित्र नसला तरी. आणि मग नंतर कौटिल्यांनी एक आणखी थिअरी लिहिली, त्याला मंडल थिअरी म्हणतात. त्याच्यात त्यांनी क्लिअरली म्हटलंय की तुमचा जो शेजारी आहे तो तुमचा कधीच मित्र होऊ शकत नाही, पण त्याचा जो शेजारी आहे तो तुमचा मित्र असायला पाहिजे.
तर अफगाणिस्तान आपला मित्र आहे, पाकिस्तान नाही. तर ह्या गोष्टी आधीपासून लिहिलेल्या आहेत, पण आपण वाचत नाही, म्हणून आपल्या मनात ते काहीतरी असं गोंधळत राहते, आपल्याला समजत नाही. आणि या सगळ्या गोष्टी नंतर शेवटचा म्हणजे सुरक्षा. आता शेवटचा आहे म्हणून कमी महत्वाचं आहे असं नाही. त्या सुरक्षेसाठी तुम्हाला मिलिटरी पाहिजे आणि इंटरनल साठी पोलीस पाहिजे. त्याला त्यांनी दंड किंवा बल हे 2 शब्द वापरले. आपण ही जी लिहिलेली व्यवस्था आहे, सगळे हे ग्रंथ आहेत, हे आपण वापरतो का? आपण वापरतो. राष्ट्रीय पातळीवर आपण याला वापरतो, आंतरराष्ट्रीय लेवलवरही लोक त्याला वापरतात. आपले 3 NSAs, आधीचे जे 3 NSAs झाले, त्यांनी पब्लिकली म्हटलेलं आहे की आमची फॉरेन पॉलिसी आणि आमची सिक्युरिटी पॉलिसी इज इन्फ्लुएन्स्ड बाय कौटिल्य अर्थशास्त्र. पण स्टुडंट्सला कदाचित माहित नाही, ते माहीत असावं. जर फ्युचर वॉरफेअर आपण बघितलं तर फ्युचर वॉरफेअर मे नॉट ऑलवेज बी मिलिटरी. सायबर वॉरफेअर आहे ज्याच्यात कोणी अनाऊन्स नाही करत की सायबर लढाई चालू आहे. आता या क्षणी सायबर वॉर चालू आहे. डेटा ब्रीचेस होत आहेत, तुमच्या मोबाईलवर अटॅक होते, तुमच्या सिस्टमवर अटॅक होते, तुमच्या क्लाउडवर अटॅक होते. सायबर वॉरफेअर इज ऑन. इन्फॉर्मेशन वॉरफेअर, फ्युचर लढाई, आजची लढाई. तुम्ही बघा, हे ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला पाकिस्तानची मीडिया आणि आपली मीडिया ते वेगळेच लढाई लढत होते. आम्ही लढत होतो बॉर्डरवर, ते लढत होते त्यांच्या स्टुडिओमध्ये. कोणी म्हटलं की लाहोर कॅप्चर झालं, कोणी म्हटलं कराची ध्वस्त झालं, कोणी म्हटलं त्यांचा राष्ट्रपती गायब झाला. तर ही जी लढाई आहे इन्फॉर्मेशन स्पेसमध्ये ही होणार आहे. मी समजा काही सांगितलं कोणाला आणि माझ्या मागे कोणी ट्रोल करायला लागलं, तुम्हाला सगळ्यांना समजते ट्रोलिंग काय, तर ती पण इन्फॉर्मेशन वॉरफेअरची लढाई. कोविड सुद्धा एक प्रकारची लढाई आहे. हे आपणच नाही म्हणत आहे. अमेरिकनचं एक डॉक्युमेंट आहे, नॅशनल सिक्युरिटी डॉक्ट्रिन, त्याच्यात लिहिलेलं आहे pandemics will be the future war and COVID is not the last pandemic that we have seen. म्हणून ते एक बघायला पाहिजे. मला वेळ कमी आहे, नाही तर मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगितलं असतं. एन्व्हायरमेंटल वॉरफेअर काय, चायना आपल्या विरुद्ध एन्व्हायरमेंटल वॉरफेअर करत आहे. इंटरनेटवर जाऊन 2 गोष्टी टाईप करा, तुम्हाला उत्तर मिळेल. वेदर मॉडिफिकेशन डिपार्टमेंट ऑफ चायना, तुम्हाला उत्तर मिळेल. 37,000 लोक त्याच्यात काम करतात. एन्व्हायरमेंट कसं चेंज करायचं, वेदर कसं चेंज करायचं, स्वतःचं सुद्धा आणि शेजाऱ्याचं सुद्धा. दुसरं त्याच्यात एक आणखी टाईप करा, स्काय रिव्हर चायना. तुम्हाला माहित पडेल की ऍटमॉस्फिअरला कसं मॉडिफाय करून आयनॉस्फिअर मध्ये जे ऍटमॉस्फिअरिक रिव्हर्स आहेत त्यांना वर कसं न्यायचं आणि त्याच्यानंतर टिबेट आणि सिंकियांग प्रोव्हिन्स मध्ये कसे ढग ट्रान्सफर करायचे आणि त्याच्यानंतर क्लाउड सीडिंग कसं करायचं. तर ब्रह्मपुत्रावर डॅम बनणं एक असं नुसतं इन्सिडेंट नाही, इट इज अ पार्ट ऑफ द लार्जर स्ट्रॅटेजी. 62 ची लढाई हरलो कारण आपण तयार नव्हतो आणि 62 ची लढाई परत व्हायला नको त्याच्यासाठी मी घेऊ आहे. इतिहास वाचून शिकायला पाहिजे. काही लोक इतिहास वाचतच नाहीत आणि काही लोक इतिहासात फसून राहतात. तर इतिहासापासून ऐकून पुढच्या पिढीला शिकायला पाहिजे की जर ऑर्डिनन्स फॅक्टरी जिथे बंदुका आणि अम्युनिशन बनायचं होतं तिथे जर तुम्ही कॉफी मेकिंग मशीन बनवल्या तर असंच होईल. फ्युचर लढाया काय त्याचं स्वरूप असणार आहे मी तुम्हाला सांगितलं. यंगर जनरेशन तुम्ही एक लक्षात घ्या, विकसित भारत 2047 योग्य आहे, बिलकुल तसंच व्हायला पाहिजे. विकसित सोबत जर तुम्ही सुरक्षित नाही राहिले तर तुम्ही आणि मी परत गुलाम बनू जसं आपण आधी बनलो. तर हे लक्षात घ्या आणि याच्यासाठी मजबूत व्हा आणि प्रत्येक नागरिकांनी त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. हे नाही की मी बाहेर बसून किंवा बाहेर उभं राहून टाळ्या वाजवणार आहे किंवा तुमच्यावर टीका टिप्पणी करणार आहे की तुम्ही हे व्यवस्थित नाही केलं, बरं तू काय केलं, नाही मी काहीच नाही, असं नाही करणार. बस इतकं सांगायचं होतं. थँक्यू. जय हिंद. धन्यवाद सर. खरंच असं ब्रेन स्टॉर्मिंग सेशन होतं आणि नक्की तुम्हाला ऐकायला आवडेल. पण मी अध्यक्षीय समारोपासाठी माननीय कुलगुरू सरांना मंचाला आमंत्रित. नमस्कार. आजचे आपले वक्ते भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी सन्माननीय लेफ्टनंट जनरल रिटायर्ड श्री विनोदजी खांदारेजी,
मंचावर उपस्थित माझे एक सहकारी कुलगुरू प्रोफेसर इकडे, गव्हर्नर नॉमिनी इन अवर मॅनेजमेंट काउन्सिल श्री राजूदादा नन्नवरे, और डायरेक्टर स्कूल ऑफ आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज प्रोफेसर भावसार, शहरातून आलेले सर्व मान्यवर, मध्ये विद्यापीठातील माझे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्या सैन्य दलातील एक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अत्यंत मौलिक, खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण करून, हे आपल्याला मलाही माहित नव्हतं की अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीज असतात त्याच्या माहिती, जे आपण बघतो समोर. व्हेरी इन्साइटफुल लेक्चर बाय श्री खांदारेजी. सर, थँक यू व्हेरी मच फॉर युअर लेक्चर, फॉर युअर ॲड्रेस अँड फॉर युअर गायडन्स एज वेल. आता एवढ्या मौलिक विचारानंतर मी काही असेंबल केलेले औपचारिकता म्हणून अध्यक्षीय भाषण द्यावं ते थोडं तरकारी वाटतं, पण मला जे काही 3-4 गोष्टी माहीत आहे आणि 1-2-3 गोष्टी आता माहीत झाल्या ते मी आपल्याशी शेअर करतो. मला जे माहिती होतं, आपली जे आर्म्ड फोर्सेस आहेत, सशस्त्र सेना, ते आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, त्या जगातील सर्वोत्तम पैकी एक आहे. म्हणजे आपल्याकडे मला माहिती आहे की संसाधनाची कमी असते, पण शौर्य, पराक्रम, कौशल्य ज्याला म्हणतो, ते आपले सैनिक कोणाशीही कमी नाही. आपले ज्या सैनिक आहेत, मॅन इन युनिफॉर्म जे आपण म्हणतो, मॅन म्हणा, आता विमेन इन युनिफॉर्म, पर्सन इन युनिफॉर्म, त्यांची निष्ठा, त्यांचे समर्पण, त्यांची राष्ट्रभक्ती मला वाटतं एकमेव अद्वितीय आहे. जगात असा दुसरा एक्झाम्पल आपल्याला सापडणार. आता जे काही मला माहिती पडलं, फ्युचर वॉरफेअर, त्याचं पारंपरिक युद्ध होणार नाही, आता बॉर्डरवर फक्त युद्ध चालू आहे असं होणार. जे फ्युचर वॉरफेअर असतील ना, ते मल्टी डायमेन्शनल असेल. साहेबांनी सांगितलं की तो सायबर स्पेस मध्ये असेल, तो स्पेस मध्ये पण असेल, तो इंटेलिजन्सचा वॉरफेअर असेल, सरांनी सांगितलं एन्व्हायरमेंटल असेल, बायोलॉजिकल वॉरफेअर असेल, सोशल मीडियावर वॉरफेअर असेल, मल्टी डायमेन्शनल, जे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही, तुम्ही कल्पना करू शकत नाही, त्याच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या समाजामध्ये येते. समाज पोखरला गेलं, समाज कमकुवत झाला, तर ऑटोमॅटिकली ते आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये येईल. मित्रांनो, लक्षात घ्या की फ्युचर वॉरफेअर विल बी मल्टी डायमेन्शनल. हे जे काही 4-5 गोष्टी मी आपल्याला सांगितलं, त्याचे सायकोलॉजिकल वॉरफेअर असेल, इंटेलिजन्सचा वॉरफेअर असेल, या सगळ्या फ्रंटवर आपल्याला सज्ज व्हावं लागतं. खंडारे साहब, मैंने एक हिंदी में मुहावरा बहुत बचपन से पढ़ा, 60 साल की उम्र हो गई मुझे, लेकिन मुझे अभी उसका अर्थ समझ में आया. वो मुहावरा था, बंदर के हाथ में उस्तारा. इसका अर्थ मुझे अभी समझ में आया. और अगर इस उस्तारे से हमको बचना है, तो खंडारे साहब ने कहा, वो बात बिल्कुल सही है, मैं पूरी तरीके से उस बात से सहमत हूं कि हमको हमारी माइंड दिखाना, शक्ति दिखाना पड़ेगी. सबसे बड़ी शक्ति मतलब अपनी आर्थिक शक्ती. आम्ही ऑइल परचेस केलं रशियावरून, अंकल साहेबांनी 50% लावला. Why not in China? China is the biggest buyer of Russian oil. मग तुमची इकॉनॉमिक माइंड असली पाहिजे, तुमची मिलिटरी माइंड असली पाहिजे, तुमची इंटेलेक्च्युअल माइंड असली पाहिजे, तुमची टेक्नॉलॉजिकल माइंड असली पाहिजे. जेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या राष्ट्राकडे असेल, आपण एक सशक्त राष्ट्र म्हणून उभं राहू, तर कोणी, आता मी असं मंचावर असं त्या भाषेमध्ये सांगणं योग्य होणार नाही, कोणाची हिंमत नाही, कोणाची ताकद नाही, हे जे काही चाललंय, ज्या पद्धतीने आपल्याला टार्गेट केलं जात, ते शक्य होणार नाही. शेजारचा देश आपल्या ईस्टर्न साईडला
त्याचं एक्झाम्पल आहे. एकाने स्टेटमेंट दिलं तायवान बद्दलचं, दुसऱ्या दिवशी चायनीज मीडिया फॉरेन ऑफिस स्पोक्स पर्सन क्लेरिफाय करतो तुमचा इंटरनल मॅटर. Nobody reacts, nobody does that. आम्ही दलाई लामाला होस्ट करतो, काय भेटलं तर चायना आमच्यावर नाराज होतो. जेव्हा आपल्याकडे माईट असेल, जेव्हा आम्ही आणि आता एक कोण करणार, सगळ्यांनी सांगितलं की कौटिल्यचं एक्झाम्पल दिलं की प्रत्येक नागरिक सैनिक आहे आणि प्रत्येक सैनिक नागरिक आहे. द सेकंड वन यू नो इज करेक्ट. प्रत्येक सैनिक नागरिक आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण द फर्स्ट वन की प्रत्येक नागरिक सैनिक आहे आपल्याला काही ते पचत नाही. मग देश सेवा करायची तर प्रत्येकाने सीमेवर जायची गरज आहे का? ते करता येते तर अल्टिमेट आहे. पण तुम्ही आणि मी काय करू शकतो? देश सेवा म्हणजे काय की मला दिलेला काम मी प्रामाणिकपणे करणार. आता युअर स्टुडंट, तुम्हाला दुसरे अजून काय रेस्पॉन्सिबिलिटी मला सांगा. 10 वाजेला कॅम्पसला यायचं, लेक्चर अटेंड करायचं, 10:30चा लेक्चर होता, 11 पर्यंत आपण येत होतो. मला दिलेलं काम मी प्रामाणिकपणे इमानदारीने करणार. मी आपल्यातील आपल्या समाजामध्ये जे काही छोटे छोटे मतभेद आहेत त्याच्यामुळे आपण एकमेकाशी भांडतो, आपली एनर्जी, आपला वेळ, आपली शक्ती त्याच्यामध्ये वाया घालतो, ते आपल्याला थांबवावं लागतं. जे आपण भाईचारा, बंधुत्व जे आपण म्हणतो, सामाजिक बांधिलकी जे आपण म्हणतो, माझ्यासाठी तर आहेच पण माझ्या समाजासाठी पण, ती भावना जोपर्यंत आपल्यामध्ये जागृत होणार नाही तोपर्यंत आपण समाज सुदृढ आणि राष्ट्र सुदृढ ते आपण करू शकणार. मला वाटतं जे हे जर आपण करू शकलो, मला दिलेला काम फक्त मी प्रामाणिकपणे करणार, एवढं जरी आपण करू शकलो आपल्यापैकी प्रत्येकाने, तर मला वाटतं ही पण एक खूप मोठी देशसेवा असणार. आणि मला वाटतं या निमित्ताने आपण प्रयत्न करूया. मित्रांनो, खूप मोठ्या संघर्षाअंती आपल्याला ही इंडिपेंडन्स स्वातंत्र्य मिळालं आणि हे आपल्याला जर आपली संप्रभुता, सोव्हर्निटी ज्याला म्हणतो आपण, अक्षुण्ण ठेवायची असेल तर हे आज वेळ आहे आपल्याला दाखवायची. Our brain is superior. Means you guys, you are brilliant. You are second to none. I mean, you are the best. There is no other comparison to you. But the mindset नाही. माइंडसेट आपल्याला बदलावा लागेल. चलता है एटीट्यूड आपको बदलना पड़ेगा. वो लड़ रहे हैं, हम अपना रील बना के मजा कर रहे हैं. अरे आप रील इसलिए बना रहे हैं क्योंकि वो वहां पर है. हमारा व्हाट इज आवर कंट्रीब्यूशन, हम हमारा कंट्रीब्यूशन कब देंगे? तो आज आपसे कोई बहुत बड़ी चीज हम मांग नहीं रहे. आज हम जो मांग रहे हैं यही कि आपको जो दिया हुआ काम है वो आप प्रामाणिकता से कीजिए. कैंपस पर, क्लासरूम में, डिपार्टमेंट में, लेबोरेटरी में, समाज में, आप बस स्टैंड पर है, पब्लिक प्लेसेस पर है, जो आपका काम आपको दिया गया है, जो आपकी ड्यूटीज है, जैसा कि साहब ने बताया कि हमको अधिकार सब मालूम है, फंडामेंटल राइट्स की हम बात कर रहे हैं, पर वो हमारे जो मूलभूत कर्तव्य है उसकी जानकारी कब होगी आपको? कब तक आप बोलोगे कि नहीं हमने पढ़ा नहीं? Sometimes you have to know, you have to understand, and you have to follow them. मला वाटतं की आज आपण प्रयत्न करूया, आपण ते सगळं फॉलो करू. आपण जे काही छोटासा काय होईना ते योगदान समाजाला, आपल्या राष्ट्राला सुदृढ करण्यासाठी देऊया. कांदारे साहेब, हमारा डिपार्टमेंट ऑफ डिफेंस एंड स्ट्रॅटेजिक स्टडीज हा एक नॅसेंट अवस्थामध्ये असलेला डिपार्टमेंट आहे. आमच्याकडे म्हणजे ह्युमन रिसोर्स सोडलं तर रिसोर्सेस आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी आहे. आणि मला वाटतं की सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मनापासून इच्छा आहे की हा डिपार्टमेंट चांगला व्हावा. या डिपार्टमेंटने सुद्धा आपल्या परीने, या विद्यापीठाने सुद्धा आपल्या परीने देशाला जे काही कुशल मनुष्यबळ लागतं या फील्डमध्ये ते देण्यामध्ये आपलं योगदान या विद्यापीठाचं व्हावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. इथून पुढे सुद्धा माझ्या कलिग्स
आपल्याशी मार्गदर्शन घेत राहील. आपण जे काही मार्गदर्शन कराल त्या पद्धतीने आम्ही आमचे पुढील वाटचाल सुरू करू. आमच्या सगळ्यांच्या वतीने मी आपले धन्यवाद आभार व्यक्त करतो की आपण खरोखरच एका अप्रतिम असं लेक्चर, इन्साइटफुल, जे आला पण मराठीमध्ये डोळे उघडणारा लेक्चर आपल्या सगळ्यांना दिलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. थँक्यू सर. अधिक वेळ न दवडता आजच्या विशेष व्याख्यानाचे आभार व्यक्त करण्यासाठी प्राध्यापक रायसिंग सरांना मंचावर आमंत्रित करते. मित्रांनो, खूप कमी शब्दात बरेच विजन सरांनी आज क्लिअर केली. ऑपरेशन सिंदूरच्या स्ट्रॅटेजीज आणि बाहेर बसलेले एलिमेंट्स किंवा इंटरनॅशनल लेवलला जे प्रोजेक्ट याचं जे पिक्चर प्रेझेंट झाला आणि एक इंडियाची इमेज त्याच्यामधनं जी क्लोरिस झाली आणि आता पुढे आपल्याला काय करायचंय, या ऑपरेशन नंतर खूप चॅलेंजेस येणार आहेत आणि ते आपल्याला मिळून फेस करायचे. सरांना इथं बोलवण्याचा उद्देश आपला असा होता की आपले जे युथ आहे हे या देशाचं भविष्य आहे. आपल्या ह्या विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये पण भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये आपलंही काहीतरी कुठेतरी कॉन्ट्रीब्युशन व्हावं. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये असेल, अकॅडमिकच्या क्षेत्रात असेल, पॉलिसी मेकिंग मध्ये असेल, सिक्युरिटी मेकिंग मध्ये असेल, तर असे वेगवेगळे अप्रोच घेऊन आम्ही काम करत असतो. तर आजच्या ह्या व्याख्यानाला दिल्लीहून आलेले भारतीय लष्कराचे वरिष्ठ सल्लागार लेफ्टनंट जनरल खंडारे सरांचा आम्ही खूप आभार मानतो की त्यांनी आपल्या किमती वेळ काढून आपल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना हा वेळ दिला. त्याच्यानंतर नेहमी आमच्या पाठीशी उभे राहणारे आपल्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू माहेश्वरी सर, कुलगुरू इंगळे सर, त्याच्यानंतर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजूदादा नंदवरे, जे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, पाठबळ देतात की असे मोठे मोठे कार्यक्रम घेऊ शकतो. तसेच आमचे प्रशाळेचे संचालक जे नेहमी आमच्या सोबत असतात आणि सर्व ऍक्टिव्हिटी मध्ये मॉनिटरिंग करून आम्हाला मार्गदर्शन करतात, सरांचे आभार. त्याच्यानंतर उपस्थित विविध प्रशाळेचे संचालक, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि शहरातील जे प्रतिष्ठित नागरिक आले होते त्या सर्वांचे आभार आणि विशेष आभार जे हे लेक्चर जे आपल्याला मिळाला तर त्या लेक्चरच्या मागे जे तो सपोर्ट होता की ज्यांनी जे ऑर्गनाईज केलं ते कॅप्टन मोहन कुलकर्णी सर, जे अधिकारी होते जळगाव जिल्ह्याचे. तर सरांकडनं आपल्याला हे लेक्चर एक सपोर्ट मिळाला. सरांनी आपल्याला खूप त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी हे करून दिल्या. त्याच्यामुळे सरांचे आणि सरांच्या टीमचे देशपांडे सरांचे आभार मानतो, ते संभाषण करून आपल्याकडे आले. तर आपल्या सर्वांचे आभार आणि अध्यक्षांच्या वतीने आज हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो आणि याच्याही पुढे आपला सगळ्यांचं समर्थन आणि आम्हाला सपोर्ट असेल तर असे कार्यक्रम भविष्यातही पुढे घेण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून इथं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.